तर खोक्या भोसलेची पत्नी तेजी भोसलेनं राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांची भेट घेतली आहे। खोक्या भोसलेवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत तेजी भोसलेने यावेळेला धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांवरती आरोप केला। तर घर पाडल्याप्रकरणी कुटुंबियांकडून अजित पवारांना निवेदन देण्यात आलेलं आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं दादांनी सांगितल्याचं देखील कुटुंबियांनी म्हटलं। सर ते आम्ही सांगितलं ते शिकारीचे गुन्हे आहेत ना, ते खोटे आहेत, आमच्यावर आरोपावर आहेत ते लोक। म्हणजे दशरथ वने, भरत खरमाटे, दिलीप ढाकणे हे कार्यकर्ते कोणाचे आहेत? धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आहेत। त्यांच्या आमच्यावर खोटे आरोपावर आहेत ते खोटे गुन्हे। सांगितलं काय हे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आरोपला आपले हे सगळं करतात? एवढं म्हणजे सांगितलं नाही, एवढं म्हणजे एवढी गर्दी जास्त गर्दी होती, सांगून दिलं नाही एवढं। आम्ही दादाकडे मागितले, आमचे घर पाडले दादा। परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमचे आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिले, दादाने वाचून बघितलं। ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना, आता फोन लावतो कलेक्टरला, तिथं कारवाई करायचं सांगतो।